नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्याला अटक झालीच पाहिजे। कृष्णा आंधळेला अटक झालीच पाहिजे। भारतीय समाजाचं घर जाळणाऱ्याला अटक झालीच पाहिजे। भारतीय समाजाचं घर जाळणाऱ्याला अटक झालीच पाहिजे। देशद्रोही आतंकवादी प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे। प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे। इरफान अन्सारीच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। माऊली सोटच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। कांतीलाल मानेच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। दलित अत्याचार थांबलेच पाहिजे। दलित अत्याचार थांबलेच पाहिजे। आदिवासी अत्याचार थांबलेच पाहिजे। गृहमंत्री होश में आओ। गृहमंत्री होश में आओ। राज्य सरकार होश में आओ। महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिलाच पाहिजे। सामाजिक न्याय विभागाचा 8,000 कोटी हक्काचा दिलाच पाहिजे। उदार योजनेच्या नियम अटी रद्द झाल्याच पाहिजे। राज्य सरकार होश में आओ। दादागिरी नहीं चलेगी। बाबा साहब के देश में जातिवाद नहीं चलेगा। बाबा साहब के देश में मनुवाद नहीं चलेगा। देशद्रोही कोरटकरला अटक झालीच पाहिजे। विकास बनसोडेला न्याय मिळालाच पाहिजे। विकास बनसोडेच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशीचा मारेकरी गोरबांना अटक झालीच पाहिजे। सोमनाथ हम शर्मिंदा है। सोमनाथ हम शर्मिंदा है। विकास हम शर्मिंदा है। विकास हम शर्मिंदा है। राज्य सरकार होश में आओ। राज्य सरकार होश में आओ। राज्यामध्ये दलितांचं आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। आष्टीमध्ये विकास बनसोडे या दलित तरुणाला क्रूरपणे मारण्यात आलं। अद्याप त्याचे सगळे आरोपी अटक झालेले नाही। शिरूर कासारमध्ये भारतीय समाजाचं घर जाळण्यात आलं। मुलीचा विनयभंग केला, पोक्सो ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल असताना सुद्धा आरोपी अटक झालेले नाही। सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायदंडाधिकाऱ्याचा अहवाल आलाय की पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्याचं हत्याकांड झालं। PM रिपोर्ट सांगतोय की सोमनाथला मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। तरी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीवरती 302चा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून इतिहासकाराला धमकी देणारा प्रशांत कोरटकर फरार आहे। नागपूरच्या दंगलीमध्ये मुस्लिम समाजाचा इरफान अन्सारी त्या ठिकाणी मारण्यात आला। राज्यभर हत्याकांड सुरू आहेत। नांदेडला दलित शिक्षकीचा संस्थेमध्ये छेड सुरू आहे। अशा जवळपास 15 मागण्या ज्यात महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठीचं सुद्धा आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। दुर्दैवाने सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी सांगतायत की लाडली बहीणसाठी 8,000 कोटी रुपये सामाजिक न्याय आणि आदिवासीच्या विभागाचे वळवले। या सरकारने आमचे 8,000 कोटी रुपये कसे काय वळवले हे विचारण्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो। यांना लाडली बहीण मतासाठी महत्त्वाची आहे, परंतु दलितांची शिष्यवृत्ती आणि शिक्षणाचा पैसा लाडल्या बहिणीसाठी देऊन मताचं राजकारण या राज्यामध्ये सुरू आहे। संतोष देशमुखच्या मारेकरीमधला कृष्णा आंधळे आणखी अटक नाही आहे।
लातूरला माऊली सोट या धनगर समाजाच्या तरुणाची निर्गुणपणे हत्या झाली, त्याचे आरोपी सुद्धा अद्याप अटक नाही आहे. अशा जवळपास 15 मागण्यांचं निवेदन घेऊन आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावरती निदर्शनं करतोय. गेंड्याची कातडी आणि बळी आणि आंधळी झालेली व्यवस्था या सगळ्या मुद्द्यांना गाडण्यासाठी धर्माचं आणि गाडलेले मुर्दे जिवंत करण्याचं काम करून दिशाभूल करत आहे. आणि म्हणून हे पहिलं आंदोलन या छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही करतोय. कास बनसोडे असतील, सोमनाथ सूर्यवंशी असेल, संतोष देशमुख असेल, माऊली सोट असेल, या सगळ्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी हा एल्गार आहे. बीडच्या जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पारधी आदिवासी दलितांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे आणि त्यामुळेच आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन या सरकारला जागं करतोय की आमचं अस्तित्व राज्यात धोक्यात आहे, आम्हाला वाचवा. आणि तुमच्याकडून वाचवणं होत नसेल तर दलित आणि आदिवासींना शस्त्र परवाना द्या, ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. दीपक केदार, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष.